होतं आणि काही व्हिडिओ बनवलेत आणि नंतर स्टॉप झाले. ठीक आहे. तर त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणं बंद केलेलं होतं. ठीक आहे. तर त्याचं कारण होतं काहीतरी. ठीक आहे. तर तुम्ही म्हणणार की असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवले नाही. तर मित्रांनो, खूप मोठं कारण आहे. ठीक आहे. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आशा करते की तुम्ही स्वस्त आणि मस्त आणि आनंदी असणार. ठीक आहे. तर मी सुद्धा आता आहेच आनंदी. कसं आहे की आता तुमचा प्रश्न असेल की मी सुरुवातीला व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलेलं होतं आणि काही व्हिडिओ बनवलेत आणि नंतर स्टॉप झाले. ठीक आहे. तर त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणं बंद केलेलं होतं. ठीक आहे. तर त्याचं कारण होतं काहीतरी. ठीक आहे. तर तुम्ही म्हणणार की असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवले नाही. तर मित्रांनो, खूप मोठं कारण आहे. ठीक आहे. बघा, म्हणतात की 3 महिन्यापर्यंत सांगायला नको, पण असं काहीही नाही. मी सांगितलेलं असतं. पण कसं आहे की मी आणखी थोडा वेट करत होती की मी वाट बघेल आणि नंतर मी सगळ्यांना सांगणार. ठीक आहे. तर ते मला समजलेलं नाही. ठीक आहे. तर याच्या आधी ऑलरेडी माझ्यासोबत तसं झालेलं होतं. तर मी तेवढं सिरियसली तर घेतलेलं, परंतु सुरुवातीला मी आणखी काही दिवस वाट बघणार होती. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ माझ्यासोबत काय झालेलं आहे आणि काय नाही, त्याच्यामध्ये कोणत्या मिस्टेक झालेल्या आहे, मी कोणत्या मिस्टेक्स केलेल्या आहे आणि नक्की माझ्यासोबत काय झालेलं आहे, हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही माहिती करून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करा आणि मला सजेस्ट पण करा. ठीक आहे. तर चला बघूया की नेमकं झालेलं काय होतं की ज्यामुळे मी व्हिडिओ बनवणं बंद केलेलं होतं. ठीक आहे. तर सुरुवातीचा हा प्रश्न आहे की मी सुरुवातीला व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं. काही दिवस व्हिडिओसुद्धा बनवले आणि नंतर व्हिडिओ स्टॉप केले. तर नेमकं झालेलं काय होतं, सप्टेंबरची गोष्ट आहे. सप्टेंबरच्या आधी मी व्हिडिओ बनवत होते, रोज बनवत होते. ठीक आहे. नंतर लगेच तिथे काय झालं, मागच्या म्हणजे 20 सप्टेंबर, ठीक आहे, म्हणजे 20 सप्टेंबर ही माझी LMP डेट होती. ठीक आहे. तर LMP डेट होती म्हणजेच त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये, ठीक आहे, जुलै, ऑगस्टमध्ये मला 20 तारखेला पिरियड्स आलेला होता. तर 25 तारखेला 20 तारखेला माझा पिरियड्स येणार होता. ठीक आहे. तर पिरियड्स येणार होता, तर माझ्या पिरियड्स काही आलेला नाही. तर मला असं वाटले की आधी, कारण ऑगस्टच्या आधी 2-3 महिन्याच्या आधी मला 5 ते 6 दिवसाआधी पिरियड्स यायचा. ठीक आहे. तर सप्टेंबरमध्ये मला काही पिरियड्स आलेला नाही. तर मला अशी खात्री वाटत होती. साईन अँड सिम्प्टॉम्स पण थोडे दिसत होते, परंतु तेवढे काही वाटत नव्हते. परंतु मला वाटलं की आधी तर यायची पिरियड्स 5 दिवसाआधी. नाही, माझं कसं असतं, एकतर मला डेटच्या दिवशी येतं, नाहीतर 2-3 दिवसाआधी येत असता पिरियड. माझ्या पिरियड्स कधीही लेट होत नाही. ठीक आहे. तर पिरियड्स माझा लेट झालेला होता. ठीक आहे. तर मी एकदम म्हणजे मला असं वाटलं की नाही, असू शकते की प्रेग्नन्सी राहू शकते. ठीक आहे. तर मी 2 दिवसानंतरच लगेच टेस्ट केलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही दिसलेलं नाही आहे. ठीक आहे. मी तुमच्यासोबत प्रेग्नन्सी किटसुद्धा शेअर केलेली असती. पण काय झालं आहे, मी ॲडमिट असताना आता 2 दिवसाआधीच मला सुट्टी झालेली आहे. आमच्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल केलेला आहे. तर ते सर्व ज्या किट्स होत्या, मी 5, कमीत कमी 5 टेस्ट केलेल्या असेल. त्या टेस्ट केलेल्या होत्या, मी ठेवलेल्या होत्या. परंतु पेस्ट कंट्रोलमध्ये जी केली साफसफाई घरची, त्याच्यामध्ये त्या फेकून दिलेल्या असेल, कारण ते मला माहिती नाही. ठीक आहे. घरी आल्यानंतर बघितलं तर सगळं काहीही नव्हतं. ठीक आहे. तर जाऊ द्या, नंतर ते सांगते समोर तुम्हाला. तर बघा, हे असं झालेलं होतं की मग मी 2 दिवसाआधी टेस्ट केली, त्याच्यामध्ये काहीही दिसलं नाही. ठीक आहे. म्हणजे एकच लाईन होती. ठीक आहे. नंतर मी आणखी 2-3 दिवस वाट बघितली. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला मला काय म्हणजे क्रेविंग्स होती काही काही खायची. तर मला असं वाटलं की होऊ शकते कदाचित, कारण बघा, याच्या आधी माझ्यासोबत माझे 3 मिसकॅरेज झालेले
होते. म्हणून मला म्हणजे मी एकदम सीरियस घेत होते, की ठीक आहे, आता जर मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली असेल तर मी यावेळेस खूप काळजी घेईल आणि मी घेतलीसुद्धा खूप काळजी. कारण मला बेबी हवं होतं. ठीक आहे. तर म्हणतात ना, आपल्या नशिबापुढे काहीही नसतं. ठीक आहे. तर मग नंतर 2 दिवसानंतर मी आणखी 2-3 दिवस वाट बघितली. देन मी 25 तारखेला टेस्ट केलं, म्हणजे 25 सप्टेंबरला. तर सकाळी पहाटे केलं तर तिथे हलकीशी एकदम ब्लर लाईन दिसत होती. ठीक आहे. ब्लर लाईन दिसत होती तर मला असं वाटलं कदाचित असं का बरं दाखवत आहे? ठीक आहे. कारण याच्या आधी मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली होती तेव्हासुद्धा ब्लरच लाईन होती. तर ब्लर लाईन झालेली होती तर मला वाटलं की नाही आता प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली आहे. ठीक आहे. तर मी माझ्या हसबंडलासुद्धा सांगितलेलं नव्हतं तेव्हा. म्हणजे त्यांना माहिती होतं की डेट मिस झालेली आहे. पण आणखी आपण वाट बघूया असं वाटलं आहे. तर आणखी मग 30 तारखेला आणखी 5 दिवस जाऊ दिले आम्ही आणि 30 तारखेला टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्लरच लाईन होती. ठीक आहे. तर वाट बघितली परंतु आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो नाही. ठीक आहे. कारण बघा का बरं गेलेलो नाही? कारण आहे की याच्या आधी मला जी प्रेग्नन्सी राहिलेली होती, ठीक आहे, जी 9 मंथ आधी म्हणजे 9 ते 10 महिन्याच्या आधी माझं एक आणखी ॲबॉर्शन झालेलं होतं. ते माझं मिसकॅरेज, तिसरं मिसकॅरेज होतं. तेव्हा माझं म्हणजे मला 3 महिने कंप्लीट झालेले होते. 3 महिने कंप्लीट होऊन 5 दिवस जास्त झालेले होते. ठीक आहे. तर मला NT-NB स्कॅनिंग सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर माझं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. परंतु मला डॉक्टरांनी NT-NB स्कॅनिंग सांगितलेला होता. तर मी NT-NB स्कॅनिंगला सकाळी गेले. NT-NB स्कॅनिंगसुद्धा झाला आहे. तिथे वेट करायला सांगितलं आहे. ठीक आहे. देन थोडा नाश्ता करायला सांगितला आहे हलका. NT-NB स्कॅनिंग तिथे थोडा वेळ गेलेला होता. देन रिपोर्ट यायची होती. तर अर्धा तास आम्ही तिथे बसलेलो होतो. तर अर्धा तासानंतर काय झालं, मला लगेच एकदम जी माझी वॉटर बॅग राहते ती लीकेज झाली. ठीक आहे. मी बसले होते. लगेच मी उभे झाले, की डॉक्टरांना विचारते, की आणखी किती वेळ आहे? जसे मी उभी झाली तसंच मला एकदम म्हणजे ब्लडिंग तर नाही, एकदम पाणी, एकदम वॉटर बॅग कशी फुटते तशी झालं आहे. तर मी वॉशरूमला गेले, म्हणजे वॉशरूममध्ये जाऊन बघितलं तर पाणी आणि वॉटर बॅगसुद्धा लिकेज म्हणजे झालेली होती. तर लगेच मला तिथे ॲडमिट वगैरे केलं. ठीक आहे. ट्रीटमेंट चालू केलं आहे. ठीक आहे. तर ते तसं झालं आहे. नंतर ह्या हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आहे. ठीक आहे. देन IV जे काही ट्रीटमेंट आहे ते सुरुवात केली. देन मला ICUमध्ये सुद्धा 8 दिवस ठेवण्यात आलं. ठीक आहे. प्रेग्नन्सी वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. ठीक आहे. ब्लडिंग चालू होती, स्पॉटिंग चालू होती, नंतर क्लॉटसुद्धा चालू झाले. ठीक आहे. गर्भसुद्धा वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेवटपर्यंत बाळाची हार्टबीट चालूच होती. ठीक आहे. हार्टबीट चालूच होती. देन त्याच्यानंतर कमीत कमी 8 ते 12 दिवसानंतर कितीही प्रयत्न केला तरीही माझं जी प्रेग्नन्सी होती, जी गर्भ होता तो वाचलेला नाही. नंतर मला शेवटच्या दिवशी जेव्हा माझं मिसकॅरेज झालं, रात्रीचे 1 वाजता मला भयानक खूप जास्त पेन व्हायला लागले आणि ते पेन कमीत कमी 1 वाजतापासून तर दुपारच्या 1:30 वाजेपर्यंत पेन होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की सर्व्हिक्स ओपन झालेला आहे, तुमचं ॲबॉर्शन कधीही होऊ शकतं. ठीक आहे. तर ती जागा ओपन झाली तर नक्कीच की आपलं आता ॲबॉर्शन होणार हे मला माहिती झालेलं होतं. तर तेव्हा मग ते ॲबॉर्शन झालं आहे. ठीक आहे. मग ते ॲबॉर्शन झाल्यानंतर जी काही प्रोसेस होती समोरची, कंप्लीट ॲबॉर्शन व्हायला पाहिजे ते डॉक्टरांनी केली आणि ती ॲबॉर्शन झालं. तर तेव्हा ते बाळ माझं कमीत कमी ओळखू येत होतं की काय आहे आणि काय नाही, गर्ल किंवा बॉय. तर ॲक्च्युली मला तेव्हा बॉय झालेला होता. ठीक आहे. तर तेव्हासुद्धा मला खूप त्रास झालेला होता, खूप हर्ट झालेलं होतं, खूप दुःख झालेलं होतं. तर त्यासाठीच मी सांगते की यावेळेस मी सुद्धा खूप सीरियस होते आणि मी असं ठरवलेलं होतं की मी म्हणजे स्कॅनिंग करणार नाही, 3 महिन्यापर्यंत औषधी घेणार नाही. ठीक आहे. म्हणजे असं ठरवलेलं होतं की होऊ शकते NT-NB स्कॅनिंग केलं. माझ्या मनामध्येही एक म्हणजे म्हणतात ना की नाही याच्यामुळे असं झालं आहे, तर नाही, ही चुकीची भावना आहे. मी त्याच्यामुळेच हॉस्पिटलमध्ये गेले नाही. 3 महिन्यापर्यंत मी जाणार नाही, औषधी खाणार नाही आणि स्कॅनिंगसुद्धा करणार नाही. ठीक आहे. तर असं वाटलं मला. तर मी सुरुवातीला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होता, डेट मिस होताच मी हॉस्पिटलमध्ये गेले नाही. यावेळेला जेव्हा मला 4th प्रेग्नन्सी राहिली तेव्हा. ठीक आहे. तर बघा तुम्ही म्हणणार की आता माझी ही 4th प्रेग्नन्सी कशी? तर बघा
ही माझं सेकंड मॅरेज आहे. सेकंड मॅरेजमध्ये माझं हे दुसरं ॲबॉर्शन आहे. म्हणजे मला दुसरी प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली होती आणि जी 2 प्रेग्नन्सी होती कन्सीव्ह झालेली होती ती मला माझ्या फर्स्ट मॅरेजमध्ये झालेली होती. ठीक आहे. तर ते कसं काय झालं ते मी सांगू शकत नाही. ठीक आहे. तर माझी ही सेकंड जी लाईफ आहे ती व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने चालू आहे. परंतु ते कसं आहे की ते माझ्यासोबतच घडलेलं आहे. म्हणजे माझ्यासोबत 4 मिसकॅरेज झालेले आहे सांगणं गरजेचं आहे, की जेणेकरून समोर दुसऱ्या स्त्रीने चांगल्या प्रकारे सीरियस व्हायला पाहिजे आणि चांगली ट्रीटमेंट घेऊन समोर लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा असं झालेलं होतं. देन आता यावेळेला मी सीरियस घेतलेलं होतं, काळजीसुद्धा घेतलेली होती. पण कसं आहे झोपल्या लेटूनसुद्धा एवढं व्यवस्थित वाटत नाही. यामुळे मी थोडे कामसुद्धा करत होते. बेड रेस्ट पण केलेलं आहे. परंतु थोडे खूप म्हणजे काही काम करावेच लागतं तर करत होते. तर काय झालं आहे वाट बघितली आणि कसं आहे की 20 तारखेला ठीक आहे म्हणजे 20 ऑक्टोंबर ठीक आहे. म्हणजे 20 ऑक्टोंबर म्हणजे 8 ऑक्टोंबर ठीक आहे. 8 ऑक्टोंबरला मला सकाळी लेफ्ट साईडला पेन होत होतं. ठीक आहे. हलकं होत होतं. खूप जास्त पण नव्हतं ते. ठीक आहे. तर मला असं वाटलं की नाही होऊ शकते, नॉर्मल आहे. ठीक आहे. काही होणार नाही. कदाचित होतच असते. तर असं मला वाटलं. ठीक आहे. मग माझे हसबंड वगैरे जॉबला गेलेले होते. सगळे जॉबला गेलेले होते. भाऊ सगळे, ताई, जीजू सगळे. तर मग दुपारच्या वेळेला 12 वाजता मला म्हणजे चिक्कस स्त्राव म्हणजेच जात होता पांढरा डिस्चार्ज. तर मला असं वाटलं की नाही होऊ शकते प्रेग्नन्सीमध्ये तर असं जातच असते. तर मी लक्ष काही दिलेलं नाही. मग दुपारी आणखी 2ला एकदम हलकंसं स्पॉटिंग ब्लडिंगसारखं मला वाटलं त्या डिस्चार्जमध्ये. ठीक आहे. तेव्हासुद्धा मी तेवढं लक्ष दिलं नाही आणि नंतर कमीत कमी मला 3 ते 4 वाजता त्या डिस्चार्जमध्ये थोडंसं ब्लडिंग गेल्यासारखं वाटलं. तर मी घाबरले आणि माझ्या पोटामध्ये सुद्धा ॲबनॉर्मल पेनसुद्धा मला जास्त व्हायला लागलं. म्हणजे जास्त नाही, एकदम अति जास्त तर नव्हतं, पण हलकं होतं. मग माझ्या हसबंडला मी फोन करत होते. ते सुद्धा बिझी होते, फोनसुद्धा उचलत नव्हते. मग काही वेळानंतर कॉल रिसीव्ह केला त्यांनी आणि नंतर घरी आले आणि मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. ठीक आहे. तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे आमची जी काही प्रोसेस होती इमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्ही दाखवलं, जिथे माझी आधी ट्रीटमेंट होती ती. ठीक आहे. आधी ट्रीटमेंट आम्ही जिथे केली तिथेच या वेळेलासुद्धा आम्ही गेलेलो होतो. ठीक आहे. मग गायनोकॉलॉजी जे डॉक्टर असतात त्यांना आम्ही दाखवलं आहे. तर त्यांनी विचारलं आहे LMP डेट काय आहे, याच्या आधी कुठे ट्रीटमेंट केली का, स्कॅनिंग केली का. तर त्यांचा एकच प्रश्न होता डॉक्टरांचा की जर तुम्हाला याच्या आधी तुमचे 3 मिसकॅरेज ॲबॉर्शन झालेले आहे तर तुमची पिरियड जेव्हा मिस झालेला होता LMP डेट तर तुम्ही लगेच का बरं हॉस्पिटलमध्ये दाखवायला आले नाही. ठीक आहे. त्यांचं पण बरोबर आहे की इथे चुकी आमचीच झालेली होती की आम्ही गेलेलो नाही. ठीक आहे. म्हणूनच मग तिथे त्यांनी व्यवस्थित चेक वगैरे केलेलं होतं. ठीक आहे. जी प्रोसेस होती त्यांनी सुरू केली. ठीक आहे. IV वगैरे लावली. त्याच्यानंतर मला लगेच ॲडमिट केलं तिथे. ठीक आहे. इमर्जन्सी वॉर्डमध्ये ICUमध्ये. ठीक आहे. ट्रीटमेंट चालू वगैरे केली. देन मला स्कॅनिंग करायला नेलं, सोनोग्राफी करायला नेलं. ठीक आहे. तर त्या एका दिवसामध्ये मग मला आणखी लगेच ब्लडिंग जास्त व्हायला लागली. तर डॉक्टरांनी सांगितलं स्कॅनिंग झाल्यानंतर की आता तुमचं म्हणजे जी स्कॅनिंग होती माझी त्याच्यामध्ये बाळाची हार्टबीट दाखवत नव्हती. निश्चितच आहे जर ब्लडिंग तुम्हाला होत असेल, ब्लडिंग झालेली आहे तर बाळाची हार्टबीट गेली. ठीक आहे. तर मला जेव्हा स्कॅनिंगला नेलं तेव्हाच मला एवढा खूप मोठा क्लॉट्स निघालेला होता बाहेर. ठीक आहे. तर आता माझ्या मनामध्ये खात्री आलेली होती की नाही यावेळेससुद्धा आपलं ॲबॉर्शन होणार. तर तेव्हासुद्धा मला खूप दुःख झालं, म्हणजे धक्का पोचला मनाला की यावेळेससुद्धा आपलं काही कन्फर्म नाही, यावेळीसुद्धा आपल्याला बेबी मिळणार नाही. माझे हस्बंड लगेच म्हणाले की इस बार भी तुम्हारा मिसकॅरेज होने वाला है. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये मग डॉक्टरांनी सांगून दिलं तर आम्हाला समजायला आलं. तर डॉक्टर म्हणाले की आता इनकम्प्लीट ॲबॉर्शन तुमचे झालेले आहे, ते कंप्लीट करण्यासाठी पुढे प्रोसेस करावं लागेल. तर आम्ही म्हणालो ठीक आहे. ठीक आहे. क्लॉटिंग चालू झाली. सकाळ संध्याकाळ डॉक्टर वजायनल ज्या टॅबलेट असतात त्या टाकत होते. प्रोसेस चालू होती, ब्लडिंग चालू होती, क्लॉट्स पण जात होते. ठीक आहे. तर काय होतं की त्याच्यामध्ये जे
मला पेनसुद्धा चालू होतं, ॲबनॉर्मल पेन. ठीक आहे. 2-3 दिवस मी व्यवस्थित राहिले. ठीक आहे. आणखी पोटामध्ये दुखतच होतं. स्कॅनिंग डॉक्टर एकावर एक करत होते, वरच्यावर करत होते, की कंप्लीट ॲबॉर्शन झालेलं आहे का, कंप्लीट ॲबॉर्शन झालेलं आहे का. ठीक आहे. 2-3 दिवस मला व्यवस्थित म्हणजे ब्लडिंग पिरियड्ससारखीच होती. ठीक आहे. देन 4-5 दिवसानंतर मला मग नंतर आणखी एक दिवस म्हणजे जे सुट्टी व्हायच्या आधी डॉक्टर म्हणाले, उद्या तुम्हाला डिस्चार्ज देणार. ठीक आहे. एकदा स्कॅनिंग करून की त्याच्यामध्ये निघालेला आहे किंवा नाही. ठीक आहे. तर स्कॅनिंगमध्ये सांगितलं, लास्ट जी स्कॅनिंग होती त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आणि त्याच दिवशी मला भयानक असं पेन सुरू झालं दुपारला हॉस्पिटलमध्येच. आणि खूप मोठे क्लॉट्ससुद्धा जायला लागले आणि भयानक पेन असं होतं की ते मला सहन नव्हतं होत. मी खूप रडत होते. ठीक आहे. तर ते झालेलं होतं. देन त्याच्यानंतर आणखी स्कॅनिंगला नेलं आहे मला. स्कॅनिंगमध्ये सांगितलेलं होतं की थोडा जो बाळाचा प्रोडक्ट आहे तो अटकलेला आहे, तो निघत नाही आहे. ठीक आहे. डॉक्टरांनी टॅब्लेटनी काढण्याचा खूप प्रयत्न केला, तरीसुद्धा ते टॅब्लेटने बाहेर निघत नव्हतं. ठीक आहे. तर अशा वेळेस डॉक्टरांनी मला म्हटले की एकदा आम्ही म्हणजे DNC हे तर आता बघा टॅब्लेटनी निघत नाही आहे, DNCनी आता हे आपल्याला OTमध्ये जाऊन DNCनीच काढावं लागेल. ठीक आहे. DNC करावं लागेल. तर माझ्या हजबंडनीसुद्धा परमिशन दिली. आम्हीसुद्धा म्हटलं, कारण ते जो गर्भ आहे तो जो राहिलेला इनकम्प्लीट ॲबॉर्शन ते जे पार्ट आहे ते बाहेर निघणं खूप गरजेचे आहे. जर ते बाहेर निघालेलं नाही तर आपल्याला समोर नेक्स्ट प्रेग्नेन्सीला जी प्रेग्नेन्सी राहत असते ती कन्सीव्ह होण्यासाठी खूप त्रास निर्माण होत असतो. यासाठी आम्ही परमिशन दिली. मग माझे हजबंडसुद्धा थोडे घरी आलेले होते. माझ्यासोबत कोणी नव्हतं तिथे. तर अशा वेळेस जेव्हा मला OTमध्ये त्या लेबर रूमच्या OTमध्ये जेव्हा नेलं तेव्हा मला माझ्या मम्मीची अचानक आठवण आली आणि एवढा त्रास की म्हणजे डॉक्टरांनी ॲनेस्थेशिया न देता माझी ती DNC केलेली होती. सुरुवातीला मी हसत तिथे गेले की कोणता त्रास होणार नाही मला. आणि जेव्हा ती प्रोसेस चालू झाली, स्टार्ट झालं, तेव्हा एवढा भयानक त्रास झाला ना की काय सांगू. असं वाटतं की कोणत्याही स्त्रीसोबत असं व्हायला नको. म्हणजे ॲबॉर्शन जर होत असेल तर ती कंप्लीट पूर्ण व्हायला पाहिजे. गर्भपिशवी माझी साफ करण्यात आली. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटद्वारे. तेव्हा मला एवढा त्रास झाला की काय सांगू, की मला कमीत कमी त्या दिवशी एका दिवसामध्ये माझ्या 104 डिग्री ताप आलेला होता. ते पण वारंवार 2-3दा वारंवार थंडी लागून ताप यायचा. ठीक आहे. थंडी लागून ताप आलेला होता. थंडी लागून ताप आला आहे आणि मग डॉक्टरांनी मला IV वगैरे पॅरासिटामॉल इंजेक्शन वगैरे दिलं, तर मग ते कमी झाले. तरीसुद्धा मला त्या दिवशी काहीही खायला प्यायला दिले नाही. ओन्ली सलाईनवर मी होते, जे IVवर होते. यासाठी की ते निघालेलं आहे किंवा नाही, आणखी एकदा स्कॅनिंग करायची होती. तर मग नंतर लास्ट ट्रेनिंगला मला बरं वाटले आणि माझी स्कॅनिंग करण्यात आली आणि सांगितलेलं होतं डॉक्टरांनी की नाही, आता पूर्णपणे प्रोडक्ट निघालेला आहे. तेव्हा मला खात्री पटली आणि थोडं बरं वाटलं. तरीसुद्धा एक दुःख होतं मनामध्ये की आपल्यासोबत 4दा असं झालेलं आहे. ठीक आहे. तर कोणत्याही स्त्रीसोबत असं झालेलं असेल, 2दा किंवा 3दा मिसकॅरेज झालेलं असेल, तर कृपया प्लीज तुम्ही काळजी घ्या आणि प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्या लगेच टेस्ट जर तुमची UPT तुमची किट जर पॉझिटिव्ह आलेली असेल लगेच, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा समोर चालून त्रास व्हायला नको. ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी मग मला डिस्चार्ज करण्यात आला. आणखी मला आता समोर बोलवलेलं आहे, प्रोसेस करणार आहे. मला एक टेस्ट सांगितलेली आहे की ज्यामध्ये मला सांगणार आहे डॉक्टर की माझं असं वारंवार का बरं होत आहे. ठीक आहे. तर ते तुमच्यासोबत मी शेअर नक्की करणार. आणि माझे स्कॅनिंग रिपोर्ट्स आहे, माझे आधीचे ॲबॉर्शन कशामुळे झालेले आहे, का बरं झालेले आहे, ते माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहे, फाईल आहे. हे बघा, ही माझी फाईल आहे. तिथे फाईल बनवण्यात आलेली होती याच्या आधी पण. तर हे तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, जर मला काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.